बाबा त्याने मला खूप मारलं. आणि जनाला पण मारलं. आणखी काय काय झालं बेटा? त्यांना म्हटलं की मी तुमचं नाव माझ्या बाबांना सांगेन. मग त्यांनी मला इथे सिगरेटचा चटका दिला. बाबा माझ्या आतील सर्व मित्रांना बाहेर काढा. हो हो काढतो काढतो. तू काही काळजी करू नकोस. आता मी आलो ना. तू आता निर्धास्त राहा. हा आणि आपण सगळ्यांना बाहेर काढू आणि शांततेने सगळं मिटवू. हा काही काळजी करू नकोस बेटा. खूप मार बसला ना तुला? हो ना बाबा आणि त्यांनी माझ्या पाठीवर लिहिले. देऊ काय नाही आई, असंच. माझ्यापासून लपवू नकोस. आई खूप भीती वाटते ग. कसली? काकू दादू आणि बाबांबद्दल काय बोलली ऐकलंस ना? अगं तिच्या बोलण्याकडे एवढं काय लक्ष देतेस तू? दादूंची खूप काळजी वाटते ग. आता असं वाटतंय की दादूंबरोबर कोणीतरी जायला हवं होतं. बाबा असते तर दादूंऐवजी बाबाच नक्षलवाद्यांची जाऊन भेटले असते. पण बाबांच्या मुली आहेत ना. देऊ फक्त आजचा विचार करू नकोस. उद्या कदाचित यापेक्षा मोठं संकट येईल. त्यावेळी दादूंच्या ऐवजी तुला आणि साक्षीलाच त्याचा सामना करावा लागेल ना. होय, मी ठरवलंय. दादूंची मोठी नात ह्या जबाबदारीनं मी आता खंबीरपणे उभी राहणार आहे. आई मला तुला खूप आनंदात आणि सन्मानानं जगताना पाहायचंय. चलो बाय. बाय. रणवीर कुठे? आउट ऑफ टाउन. मला न सांगता? व्हॉट यू मीन तुला न सांगता? तुला काय म्हणायचं? भैया साहेबांनी तुझी परवानगी घेऊन बाहेर झाला हवं. मला तसं म्हणायचं नव्हतं. त्यांच्याकडे महत्त्वाचं काम होतं म्हणून विचारलं. बाय द वे कुठे गेलेत ते? ते कुठेतरी लहान मुलं अडकलेत, त्यांना सोडवायला गेलेत. ओ गुड. त्यांनी तिथेच असायला हवं. परफेक्ट इंटेलिजंट मॅन. रणवीर राजे कोणत्या वेळी कुठे असायला हवं ते त्यांना बरोबर कळतं. ओनली अ परफेक्ट पॉलिटिशियन. बिझनेसचं काय? तुला जसं वाटतं तसं नाहीये. तुला काय म्हणायचं? भैया साहेबांना तू आमच्यापेक्षा जास्त ओळखतेस. तुझ्या वागण्या बोलण्यावरून तरी तू त्यांना चांगला ओळखतोस असं म्हणायची हिंमत मी तरी नाही करणार. आणि असंही माणसं ओळखायला तू कमी पडतोस हे तुला कोणीतरी सांगितलं पाहिजे. आम्हाला तू काय समजतेस याला आमच्या लेखी काडीचीही किंमत नाही. पण आमच्याबद्दल तू जो विचार करतेस तो किती चुकीचा आहे हे तुला येणारी वेळ सांगेल. आजपर्यंत तुम्हाला या मेगाफोनवरून धमक्या देण्यात आल्या. आता मी DV देशमुख तुम्हाला विनंती करीत आहे. तुम्ही 2 तासाची मुदत दिली आहे. त्या 2 तासापैकी 20 मिनिटं
माझ्यासाठी खर्च केली तर फार बरं होईल. एका निशस्त्र माणसाबरोबर बोलणी करण्यात तोटा तर नाहीच, पण झालाच तर तुमचा फायदाच आहे. ती 20 मिनिटं तुम्ही मला द्या, मी तुमच्याकडे येणारच आहे. पोलिसांनी चारही बाजूंनी या आश्रमशाळेला घेरलं असून मुलांची किती वेळ झाला? त्याच बातम्या आणि तेच बाईट दाखवतात. या आश्रमशाळेत अरे पुढे काय घडलं ते दाखवा ना. तेच ना, पुन्हा पुन्हा त्याच बातम्या दाखवतात. अर्धा तास झाला. हे घटनास्थळी तातडीने पोहोचलेले आहे. बाबा तिथे पोहोचल्याचं कळतंय, पण ते पुढे कुठे गेलेत काहीच समजत नाहीये. मला आता खूप काळजी वाटायला लागली. पोलिसांनी चारही त्यांना कोणीतरी सांगायला हवं की निदान पोलिसांच्या गाडीच्या इकडे तरी उभे राहा. मुलांची सुटका करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मी दुसरा चॅनल लावते. देव थांब जरा. बऱ्याच तासानंतर आता इथे नव्याने हालचाली. एक्सक्लुझिव्ह न्यूज दाखवतात. आश्रमाचे संस्थापक डेव्ही देशमुख यांनी स्वतः त्या बुरखादारांसोबत बोलण्याची तयारी दाखवलेली आहे. डेव्ही देशमुख निशस्त्रपणे आश्रमाच्या दिशेने चाललेले आहेत. कुठल्याही प्रकारचा दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डेव्ही देशमुखांच्या चेहऱ्यावर अजिबात भीती दिसत नाही. सर्वांच्या नजरा आता डेव्ही देशमुखांवर रोखलेल्या आहेत. पोलीस, राजकीय नेते, सामान्य जनता, इव्हन मीडिया श्वास रोखून डेव्ही देशमुखांच्या प्रत्येक अरे कोणीतरी थांबवा त्यांना. येऊ बाबांना कळत कसं नाहीये? ते असे आत कसे जातात? ते गोळीबार करतील ना. मी आलोय ना, आता शांत बसा. ए कोण आहेस तू? काय बोलायचंय बोल, पण एक लक्षात ठेव, आमच्याकडे जास्त वेळ नाहीये. काय रे म्हाताऱ्या, आमच्या प्रश्नांचं उत्तर नाही दिलंस अजून. कोण आहेस कोण तू? मी पण तुमच्यासारखाच आतंकवादी, नक्षलवादी, दहशतवादी आहे. तुम्हाला मरणाची भीती वाटत नाही, मलाही मरणाची भीती वाटत नाही. तू भाषण द्यायला आला का आमच्या मागण्यांबद्दल बोलायला? जास्त टिवटिव नको करू, इथंच ठोकीन. तुम्ही असं काहीच करणं शक्य नाही. तुम्ही माझ्या मुलांना किंवा मला मारणं शक्यच नाही. ए यातली फालतू बडबड आहे ना, या पोरांना ऐकाव, आम्हाला नाही. कळलं? तुमच्या जागी मी असतो तर मीही असाच कडवट बोललो असतो, किंबहुना जास्तच कडवट. पण त्या मानाने तुम्ही खूपच समंजस आहात. ए खूप झालं नाटक तुझं. ला ऐकलं भाषण तुझं. आता आमच्या मागण्यांबद्दल बोलणार आहेस का नाही? आत्ता जो तुमच्या डोळ्यावर राग आहे, तिरस्कार आहे, ओठावर शिव्या आहेत, यासाठी मी तुम्हाला दोष देणार नाही. त्याला परिस्थिती तितकीच कारणीभूत आहे. आत्ता तुम्ही पैशाची मागणी करताय, पण मला खरं सांगा, दुसऱ्याच्या कनपटीला बंदूक लावून पैसे मिळवण्याची खरंच तुमची स्वप्न होती? होती ना, आमची सुद्धा स्वप्न होती. तोंडामध्ये शुभंकरोती होती, पण झालं काय? काहीच नाही. आमच्या डोळ्यांसमोर आतापर्यंत लाखो रुपये भरणाऱ्या दुसऱ्या मुलांच्या आईबापांना पाहिलं आम्ही. आम्ही टॉप करूनही मागे का? आणि नेमकी तीच पेमेंट सीट निघायची. आमचा बाप कंगाल हो. स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करत असताना लाखो रुपये बघण्याची जेव्हा वेळ आली ना, तेव्हा कळली पैशांची खरी किंमत. अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करायला पाहिजे होतं? क्रिकेटच्या खेळामध्ये एखादा खेळाडू अंपायरच्या चुकीनं 99वरच आऊट झाला तर त्याने काय करायचं? खेळ सोडून द्यायचं? कदाचित मी इथून बाहेर पडल्यावर तुमच्यासाठी पैशाची व्यवस्था केली जाईल, तुमच्या पळून जाण्याची व्यवस्था होईल. पण पुढं काय? रस्त्यावरून निवांतपणे चालण्याचे स्वातंत्र्य गमावून बसाल. आज ज्या डोळ्यामध्ये दुसऱ्यांविषयी राग आहे, त्याच डोळ्यांमध्ये स्वतःविषयी लाज असेल. ती पोरं
तुमच्यासारखीच आज पोरकी आहेत. त्यांना स्वतःचं नातं सुद्धा माहीत नाही, जगाशी काही संबंध नाही. त्यांना जगाचा कुठलाही भाग, कुठलाही हिस्सा त्यांच्या समाधानासाठी मिळालेला नाही. म्हणून काय त्यांनी मोठं झाल्यावर तुमच्यासारखंच वागायचं? अरे, जेवढा अन्याय तुमच्यावर परिस्थितीनं केला नाही तेवढा अन्याय तुम्ही स्वतःवर करताय. स्वतःला जर ऑप्शन देता येत नसेल तर तुम्ही घेतलेलं उच्च शिक्षण काय कामाचं? भगतसिंगाच्या बलिदानानं सारा देश हादरला असताना गांधींनी म्हणायचं धाडस केलं की क्रांतिकारकाचा हिंसेनं लिप्त मार्ग अंतिमतः वाईटच. ते बोल जर आपण ऐकले नाहीत तर त्याचा उपयोग काय? आपल्याला गांधीजीसारख्या महात्म्याने जे महत्त्व सांगितलंय अहिंसेचं, त्याचा उपयोग काय ते तुम्ही लक्षात घ्या ना, आणि त्याप्रमाणे वागा. अरे, इतका देह सुकुमार तुम्हाला पहिल्यांदाच आयुष्यात मिळालाय. निसर्गानं तो तुम्हाला दिलाय. त्या निसर्गाशी एकरूप होऊन त्या तालावर, त्या आनंदावर नाचायचं सोडून तुम्ही हे कसले बंदुकी घेऊन क्रूर खेळ खेळताय? योग्य नाही. एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. मी तर म्हणतो त्याची बडबड ऐकण्यापेक्षा ठोकूनच टाकूया. तुम्हाला तसं वाटत असेल तर तुम्ही गोळी चालवू शकता. देव, संपलंय सगळं. आता यापुढे जी बातमी येईल ती ऐकण्याचं धैर्य नाही माझ्यात. देव काका, देव काय झालं? काय झालं मकरंद? वहिनी, अगं बाबा आतमध्ये गेले त्यांच्याशी बोलायला. दरवाजा बंद झाला आणि तिकडे गोळीबार झाला. अरे देवा, अरे पण म्हणून काय झालं? हे पण नक्की काय झालं? कुठे कळलंय आपल्याला? काहीतरी वाईटच घडलं असेल असं आपण काय समजायचं? देव, मी काय सांगते आई, अशा प्रसंगी इतकं धैर्य दाखवणारी माणसं खूप थोडी असतात. आणि तुझे दादू अशा माणसांच्या पैकीच एक आहेत. याचा अभिमान आहे ना आपल्याला, आहे की नाही? रडू नको. हे बघ, देव अशा धैर्यवान माणसांचं नेहमी रक्षण करतो, त्यांच्या पाठीमागे उभा राहतो. मग आपल्या दादूंना काही कसं होऊन देईल देव ना? गेली कित्येक तास चालत असलेल्या धुमश्चक्रीनंतर या ठिकाणी स्मशान शांतता पसरलेली आहे. आतंकवाद्यांनी ज्या लहान मुलांना खोलीमध्ये बंद करून ठेवलेले आहे त्या खोलीमध्ये आपले सगळ्यांचे DV सर आहेत, ते गेलेले आहेत. पुढे बघायचं आहे काय होतंय. याच ठिकाणी या घटनास्थळी इथे रणवीर राजे शिर्के आणि मंगलाताई लोहारे उपस्थित आहेत. मगाशी मीडियांसमोर बऱ्याच जणांनी, बऱ्याच मंत्र्यांनी आणि आपल्या सगळ्याच मंत्र्यांनी इथे भाषण दिलं. सगळ्या काही गोष्टी झाल्या, पण तरीसुद्धा कुठल्याही गोष्टीचा मागमूस अजून लागत नाहीये. पोलिसांकडूनही कुठल्याही गोष्टीची वाच्यता झालेली नाहीये. त्या लहान मुलांचं भवितव्य कुणाच्या हातात आहे तेही कळत नाहीये.
का काय झालं? गोळी का झाडली नाही? हात का थरथरतायत तुमचे? याचा अर्थ तुमच्यात अजूनही माणुसकी जागी आहे. त्या माणुसकीला, त्या आतल्या आवाजाला जाग करायला मी आलोय.